सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नाशिक आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तसंच समता दूत प्रकल्पाच्या नाशिक जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव उभी धोंड तालुका पेठ जिल्हा नाशिक येथे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा तसंच जादूटोणा प्रतिबंध आणि उच्चाटन अध्यादेश 2013 या कायद्याविषयक प्रबोधन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी विचार मंचावर प्रमुख मार्गदर्शक वक्ते घोडेराव सर वैज्ञानिक जाणीव जागृती आणि प्रत्यक्ष प्रयोग करून त्या पाठीमागील विज्ञान देखील गावकऱ्यांना समजावून सांगितलं। दीपक देठे सर नरबळी अघोरी प्रथा आणि जादूटोणा या प्रथांमुळे समाजावर होणारे दुष्परिणाम हे अतिशय सुंदर आणि मनोरंजक पद्धतीने साध्या सोप्या भाषेत विविध प्रकारचे दाखले देत त्यांनी गावकऱ्यांना पटवून दिलं। त्यानंतर समता दूत उत्तम कराटे यांनी तालुक्यातील आणि तसेच परिसरातील अनिष्ट प्रथा परंपरा आणि नरबळी तंत्र मंत्र या विषयावर मार्गदर्शन केलं। या स्थानिक पातळीवर विविध उदाहरणं देत वरील प्रथांमुळे समाजाचं होणारं नुकसान बाबींवर प्रकाश टाकला आणि कार्यशाळेत उपस्थितांचे आभारही मानले। अरुण सुबर यांनी सूत्रसंचालन केलं तर कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सहकार्य केलं। उपस्थित पोलीस पाटील सरपंच बचत गटांच्या प्रमुख सीआरपी बचत गटातील महिला ज्येष्ठ नागरिक तरुण युवक युवती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। त्यांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला। एकंदरीत कार्यक्रम छान पार पडला। हा जो तांबे आहे याच्यामध्ये मी काय करणार आहे, ह्या तांब्यामध्ये रिकामा आहे, याच्यामध्ये पाणी ओतणार आहे। आता हे साधं पाणी आहे का, दुकानातलं आहे का? नाही, हे गंगेचं पाणी आहे, पवित्र पाणी आहे, तीर्थ आहे, मंदिरातून आणलेलं आहे। आणि हे तीर्थाच्या आधारे काय होतं ते तुम्ही लक्षात घ्या आणि लक्षात घ्या की याचे आधारे काय होणार आहे। आपल्याला काय करायचं आहे, या तीर्थाच्या आधारे लोकांना हे तीर्थ घ्यायचं आहे, लोकांना हे पाणी द्यायचं आहे, पवित्र तीर्थ आहे, त्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे, त्याचा लाभ घ्यायचा आहे, सर्वांना मी देणार आहे। लहान मुलांनी आधी या कोण यायचं या आणि ते दोन हात कर पुढे, इकडे इकडे दोन कर, दुसरी मुलगी आहे ताई, तू हे प्रकार हे सगळं पवित्र तीर्थ आहे। हे ताई या तीर्थाचा लाभ घ्यायचा आहे। हे रे दादा तू हे प्रकार तो हे लास्ट शर्ट वालायचं हे हे सगळं पवित्र तीर्थ आहे। अरे बापरे, तिच्याकडे मात्र संपलं। आता काय करायचं सांगत आहे, हे संपलेलं आहे बरोबर का नाही? बाबाकडे पावर आहे की नाही? बाबाकडे जादू आहे, बाबाकडे विद्या आहे, देवाशी डायरेक्ट संपर्क आहे। बाबा काय करणार आहे, त्या विद्येने डायरेक्ट देवाला कॉन्टॅक्ट करणार आहे आणि पुन्हा पाणी आणणार आहे, पुन्हा देव आणणार आहे, पुन्हा तीर्थ तयार करणार, ते तुम्हाला देणार आहे। बघू येतं का? आलं का? कसं आलं असेल ते आम्हाला येते ना, तुम्ही विचार करा। आधी संपलं होतं ना, आधी संपलं होतं की नाही? कसं आलं सर सांगा तुम्ही, याचा विचार करा। कार्यक्रमात शेवटी तुम्हाला उत्तर मिळणार आहे बरोबर। तर अशा पद्धतीने आपण अनेक प्रयोग वगैरे करतोय आणि त्याच्या आधारे विज्ञान समजून घेतो आणि विज्ञानाचे जे काही नियम आहेत ते पण आपण समजून घेतो। तेव्हा ज्यावेळेस तुम्हाला संघटनेचं काम करायचं असेल, समाजाला वागायचं असेल आणि वेगवेगळ्या संघटना जसं बार्टी सारखी आहे, समजा मोठमोठ्या लोकांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांचे विचार स्वीकारायचे आहेत। बाबासाहेबांचे विचार असतील, ते महात्मा फुलेचे असतील, बिरसा मुंडाचे असतील किंवा ते अनेक मोठ्या मान्यवरांचे असतील, हे आपण समजून घ्यायचे आणि त्याच्यापुढे जाऊन आपण आपलं मन आपला समाज विद्या आहे त्याच्यामध्ये। आणि ती जी आता तुम्हाला जे चाकू जो दिसतो ना, तर त्याच्या पाठीमागे खूप विद्या आहे।
तुम्हाला नवऱ्याने खूप त्रास दिला ना असा ताणून घ्यायचा आणि चाकू काढायचा त्याच्या समोर एवढा कार्यक्रम जर तुम्ही केला ना तुमच्या केसाला तो धक्का लावणार की त्याच्या लक्षात घेऊन जाईल की ही असाच माझा कार्यक्रम करणार आहे. बरोबर ना? आणि तू लग्न केल्यानंतर तुला मुलं होतील ना? लग्न केलं मुलगा होईल का मुलगी? काय म्हणतात तुम्हाला सांग, लग्न केल्यानंतर माणसाला काय होतात? आणि तुम्ही मला सांगा, देवीकडे जाता ती देवी आणि देवीला काय म्हणतात? देवी तुझ्याकडे मी झाले, माझं पहिलंच लग्न झाले, माझं पहिलंच लग्न झाले म्हणून पहिला मला कोण दे? पहिला मुलगा पाहिजे. मुलगी झाली, पहिली मुलगी झाली गोरी पान, तिचं आपण काय ठेवतो? रुपी. नाव काय ठेवतो? रुपी. मग रुपीची आई काय करते? वट सावित्रीला माहिती आहे ना, तुम्ही काय करता? द्वाराचं बंडल घेता ना. 24 लाईव्ह महाराष्ट्रासाठी युवराज भोये, दिंडोरी.